अवसरीचे तलाठी दादा तुम्ही गोंधळाला यावे, गोंधळ तुम्ही घातला आता निस्तरायला यावे अशी घोषणा देत तलाठी कार्यालयासमोर निषेध केला। खोटे नकाशे बनवून जमिनी बळजबरीने महसूल प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेत असल्याचा आरोप मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला। अवसरी बुद्रुक येथील धरणग्रस्तांसाठी एकदा भूसंपादन झाले असून त्याच क्षेत्रात पुन्हा चुकीच्या पद्धतीने खोटे नकाशे बनवून महसूल प्रशासनाच्या वतीने जमिनी बळजबरीने घेण्याचा आरोप करत पारंपरिक पद्धतीने मातंग समाजाने तलाठी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले। जोपर्यंत प्रशासन भूसंपादनाचा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत दररोज आंदोलन करणार असून आदेश रद्द न केल्यास घोडेगाव तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा मातंग समाजाचे कार्यकर्ते संग्राम गायकवाड यांनी दिलाय। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी मंगेश गायकवाड, चिमाजी गायकवाड, रमेश गायकवाड, भीमसेन गायकवाड, शांताराम गायकवाड, पांडुरंग गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष विक्रांत आल्हाट, मातंग साम्राज्य चळवळीचे अध्यक्ष संतोष पंचरास आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर हिंगे। या गावामध्ये हे सगळे शेतकरी आपलं गाराणं घेऊन तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। तळपत्या उन्हामध्ये या आमच्या माता मावल्या आणि हे शेतकरी बांधव आपलं गाराणं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। यांचं म्हणणं एक आहे, 1988 साली सिलिंग ऍक्ट नुसार भूसंपादन यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं आणि 92 ला ज्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे त्यांना त्या ठिकाणी ताबा देण्यात आला आणि 92 साली ताबा दिल्यानंतर आता 2025 सालामध्ये त्या ठिकाणी बदल करण्याचं काम या ठिकाणी महसूल प्रशासन असेल, भूमी अभिलेख प्रशासन असेल हे या ठिकाणी करतंय। मग इतके दिवस एवढी वर्ष गेल्यानंतर हा प्रकार आता अचानक कसा काय सुरू झाला? हे लोक ज्या ठिकाणी राहत आहेत यांची घरं ज्या ठिकाणी आहेत, विहिरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी या 11 एकरच्या पुनर्वसनवाल्यांना पुन्हा त्या ठिकाणी यांच्या घराच्या ठिकाणी ताबा द्यायचा प्रयत्न महसूल प्रशासन असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल त्यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि हा या शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये आपलं गाराणं घेऊन हे सगळे शेतकरी या सगळ्या माता मावल्या या ठिकाणी अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी माझी फोनवरून या ठिकाणी चर्चा झालेली आहे। तहसीलदारांनी या ठिकाणी येण्याचा शब्द दिलेला आहे। जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनिशी त्या ठिकाणी उभी आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी मागे हटणार नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। चुकीचं कामकाज करणाऱ्या महसूल प्रशासनाचा धिक्कार असो, चुकीचं कामकाज करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाचा धिक्कार असो। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। सिलिंग कायद्यानुसार आमची सर्व गायकवाड कंपनीची सर्वे नंबर 271/1 271/2 त्याच्यामधून आमच्या 54 एकर क्षेत्रामधून पूर्ण 11 एकर शासनाने संपादित केली। त्यानंतर 1992 रोजी पुनर्वसनासाठी ती संपादित झाली आणि त्या पुनर्वसनच्या लोकांना त्या जमिनीचा ताबा सुद्धा देण्यात आला। परंतु आता 32 वर्षानंतर प्रशासनाने आमच्या गायकवाड कंपनीच्या कोणालाही विश्वासात न घेता परस्पर याचा वेगळा नकाशा केला आणि जबरदस्तीने तिथं पोलिसांचा धाक दाखवून आम्हाला तीच जमीन ताब्यात घ्यायची असा सध्या प्रयत्न चालू आहे। त्याच्या नोटीस आम्हाला कंटिन्यू येत आहेत आता सध्या। त्यामुळं त्यांच्या विरोधात याच्यामध्ये तलाठी भाऊसाहेबांनी असा अहवाल बनवला की त्या 271/1 आणि 2 अजून सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये आम्ही गायकवाड कंपनीचा कोणाचा ताबाच नाही, मुळात ती खरेदीची आणि 1948, 47, 48 पासून आमचा तिथं ताबा आहे। तिथपासून ताबा असताना सुद्धा त्यांनी असं लिहिलंय, त्यांनी असा अहवाल बनवलाय की आम्ही इथं कुणीच राहत नाही। त्यामुळं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे दुसरा नकाशा बनवला त्यांच्याकडे मूळ नकाशा असताना सुद्धा ते आम्हाला दाखवत नाही।
आम्ही त्यांना ह्या सगळ्या सर्व गोष्टी तहसीलदारांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना डोळे झाकून परवानगी दिली आणि पूर्ण आम्ही जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी सांगितलेल्या असताना सुद्धा आमची हरकत आता साधारणपणे 3 जून रोजी फेटाळण्यात आली. त्यामुळं आम्ही आता सगळे संपूर्ण गायकवाड समाज 54 एकरमध्ये जेवढे आहेत आता आम्ही सगळे आंदोलन करतो. याचं कारण असं, आमची जर जमीन 2 वेळा जाणार असेल तर आता आम्ही भूमिहीन होण्याची वेळ आलेली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.